Okay. So good afternoon to all of you. So in the last lecture, we have started revising the derivation part. So out of that first derivation part, we have revised in the last lecture. That is nothing but forces acting on horizontal plane surface immersed in a static fluid. And at the same time, we have calculated the position of center of pressure also. Now in the similar fashion, we have to derive the derivation for horizontal plane surface as well as inclined plane surface. Out of that, first one is nothing but horizontal plane surface. So in the first case, whatever arbitrary shape was there, we have kept that arbitrary shape in a static fluid in vertical direction. But in second case, we have to keep that same arbitrary shape body in a horizontal direction to the plane surface or in the horizontal direction. So whenever we are keeping any arbitrary shape in a horizontal direction, सो दिस इज द या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर ही जी बॉडी आहे ती तुमची काय आहे आर्बिटरी शेप बॉडी आहे आणि ही आर्बिटरी शेप बॉडी तुम्ही कशी प्लेस केलेली आहे इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. इफ यू आर गोइंग टू कन्सिडर दिस ॲज अ फ्री सरफेस, if you are going to consider this as a free surface of liquid, and below this there is a static fluid. Below this there is a static fluid. हे static fluid आहे कुठपर्यंत आहे सपोज इथपर्यंत static fluid. Now here, as you have kept that arbitrary plane surface in horizontal direction, that's why each and every plane, sorry, each and every particle of that arbitrary shaped body will be at the same distance from the free surface of the liquid. या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही आपण लास्ट डेरिव्हेशन डिराईव्ह करताना एक्झाम्पल कोणतं घेतलं होतं तुमच्या मोबाईलचं घेतलं होतं बरोबर आहे. तुमचा मोबाईल तुम्ही काय व्हर्टिकल प्लेन सरफेस मध्ये सॉरी आर्बिट्ररी शेप बॉडी कोणती कन्सिडर केली होती तुमचा मोबाईल कन्सिडर केला होता आणि तो मोबाईल तुम्ही स्टॅटिक फ्लुइड मध्ये कसा पुटअप केला होता पहिल्या केसमध्ये ॲज इट इज व्हर्टिकल डायरेक्शनला पुटअप केला होता आणि त्यावेळेस त्या मोबाईलचं प्रत्येक पॉईंटचं डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस ऑफ लिक्विड काय होत होतं व्हॅरी होत होतं. पण आता तोच मोबाईल जर तुम्ही व्हर्टिकल प्लेस करण्याऐवजी जर तुम्ही हॉरिझॉन्टली प्लेस केला, हॉरिझॉन्टली प्लेस केला म्हणजे तुम्हाला साइड व्ह्यूला फ्रंट व्ह्यूला काय दिसणार आहे फक्त वन लाईन दिसणार आहे बरोबर. फ्रंट व्ह्यूला फक्त काय दिसते ती साइडची जी एज आहे तेवढीच दिसेल. आता ह्या मोबाईलचा प्रत्येक पार्टिकल जो आहे त्या मोबाईलच्या स्क्रीनवरचा प्रत्येक पार्टिकल काय आहे फ्री सरफेस पासून काय आहे सेम डिस्टन्स वरती. म्हणजे ह्या ठिकाणी काय whenever you are keeping any object or any arbitrary shaped body horizontally inside a static fluid, then each and every particle of that plane surface will be at the same height from the free surface of the liquid. And if you are going to consider that height is nothing but h, which is nothing but equal to h bar, which is nothing but equal to h star. h bar आणि h star आपण काय कन्सिडर करतो नेहमी h bar म्हणजे काय असतं इट इज द व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अप टू द फ्री सरफेस आणि एच स्टार म्हणजे काय असतं व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ प्रेशर फ्रॉम द फ्री सरफेस. आता ज्यावेळेस तुम्ही ती बॉडी हॉरिझॉन्टली प्लेस करताय त्यावेळेस त्याचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट असणार आहे त्याचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट असणार आहे तो सरफेसलाच येणार आहे आणि सेंटर ऑफ प्रेशरचा पॉईंट जो असणार आहे तो पण काय येणार आहे सरफेसला येणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे त्याचं व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम द फ्री सरफेस काय असणार आहे सेम असणार आहे. हे समजतंय का प्रत्येकाला. हॉरिझॉन्टल प्लेन सरफेस मध्ये त्या बॉडीवरचा each and every particle will have the same distance from the free surface of the liquid. एवढा कन्सेप्ट समजतोय प्रत्येकाला होय की नाही काही इमॅजिनेशन होत नाही होतंय का प्रत्येकाला ओके. आणि आता ह्या ठिकाणी त्या हॉरिझॉन्टल प्लेन सरफेसचा इच अँड एव्हरी पार्टिकल फ्रॉम फ्री सरफेस सेम डिस्टन्स वरती आहे त्यामुळं शेजावरती ऍक्ट होणारी प्रेशर इंटेन्सिटी जी आहे आपल्याला प्रेशर इंटेन्सिटीचा फॉर्म्युला माहित आहे पी इज इक्वल टू रो जी एच. रो जी एच या ठिकाणी रो काय कॉन्स्टंट आहे जी काय कॉन्स्टंट आहे आणि एच म्हणजे काय व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. म्हणजे ह्या ठिकाणी जरी तुम्ही त्या आर्बिटरी शेपचं नंबर ऑफ स्मॉल पार्टिकल किंवा नंबर ऑफ स्मॉल स्ट्रीप मध्ये कन्वर्जन केलं तरी पण काय येणार आहे इच अँड एव्हरी स्ट्रीप विल हॅव ऍट द सेम हाईट फ्रॉम द फ्री सरफेस. आणि ह्या ठिकाणी नंबर ऑफ स्मॉल स्ट्रीप मध्ये कन्वर्जन करायची गरजच नाही. नंबर ऑफ स्मॉल स्ट्रीप मध्ये आपण कन्वर्जन कधी करतो ज्यावेळेस त्या स्ट्रीपचं प्रत्येक स्ट्रीपचं हॉरिझॉन्टल किंवा फ्री सरफेस पासूनचं डिस्टन्स वेगळं असेल त्यावेळेस आपण त्याचं नंबर ऑफ स्मॉल स्ट्रीप मध्ये कन्वर्जन करतो आणि त्यानंतर एक कोणत्या तरी एका स्ट्रीपवरती ऍक्ट होणारा फोर्स कॅल्क्युलेट करतो त्यावरून एंटायर बॉडीवरती ऍक्ट होणारा फोर्स कॅल्क्युलेट करत असतो.
पण ह्या ठिकाणी काय, ती कम्प्लीट बॉडीज ऍट अ सेम डिस्टन्स होते फ्रॉम फ्री सरफेस. त्यामुळे ह्या ठिकाणी त्या एंटायर बॉडीचं कन्वर्जन स्मॉल स्मॉल स्ट्रिप मध्ये करायची गरज नाही. डायरेक्टली यू कॅन फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अ एंटायर बॉडी. You can calculate the value of force acting on an entire body. So what will be the value of force which will be acting on an entire body? So force is nothing but pressure into area. Pressure into area. त्यापैकी प्रेशर म्हणजे काय, त्या एंटायर बॉडीवरती ऍक्ट होणाऱ्या प्रेशर फोर्सची व्हॅल्यू किंवा त्या एंटायर बॉडीवरती ऍक्ट होणाऱ्या प्रेशरची व्हॅल्यू. आता त्या एंटायर बॉडीवरती ऍक्ट होणाऱ्या प्रेशरची व्हॅल्यू कोणत्या फॉर्म्युल्याने मिळणार आहे आपल्याला, अकॉर्डिंग टू हायड्रोस्टॅटिक लॉ. सो अकॉर्डिंग टू हायड्रोस्टॅटिक लॉ पी इज नथिंग बट इक्वल टू रो जी एच. आणि इच अँड एव्हरी पार्टिकल काय सेम हाईट वरती आहे, त्यामुळं या ठिकाणी एंटायर बॉडीवरचं जे काय प्रेशर असणार आहे ते काय मिळणार आपल्याला, रो जी इंटू एच. ह्या फॉर्म्युलानं आपल्याला एंटायर बॉडीवरचं प्रेशर मिळेल. इंटू एरिया. एरिया काय असणार आहे एंटायर बॉडीचा, इफ आय एम अज्युमिंग ए इज नथिंग बट एरिया ऑफ एंटायर बॉडी. सो रो जी एच इंटू ए हे काय असणार आहे, टोटल फोर्स विच विल बी ऍक्टिंग ऑन अ एंटायर बॉडी. पण ह्या ठिकाणी आपल्याला काय माहित आहे, हॉरिझॉन्टल केसमध्ये किंवा हॉरिझॉन्टल प्लेन सरफेस मध्ये कोणती केस आहे, एच इज नथिंग बट इक्वल टू एच बार विच इज नथिंग बट इक्वल टू एच स्टार. एच इज नथिंग बट इक्वल टू एच बार विच इज नथिंग बट इक्वल टू एच स्टार. म्हणजेच ह्याचाच अर्थ काय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असू द्या किंवा सेंटर ऑफ प्रेशर असू द्या किंवा कोणताही एक पॉईंट असू द्या, त्याचं व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस काय आहे, सेम आहे. सो हिअर you can write down the same formula as rho g. Instead of h you can write as a formula as or instead of h you can put the value as a h bar into a. And in the similar fashion you can again write as a rho g. Instead of h bar you can also put the value as a h star into a. So this will be the value of f. F is nothing but total force which is acting on a entire body. Now, after finding out the total force acting on an entire body, after we are calculating the after that we are calculating the position of center of pressure. So to calculate the position of center of pressure म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं असतं, we have to find out the value of h star only. So h star is nothing but h is equal to h bar. h is equal to h bar. म्हणजे ह्या ठिकाणी पोझिशन ऑफ सेंटर ऑफ प्रेशर साठी डेरिवेशन फाइंड आउट करायची गरजच नाही, कारण की डायरेक्टली आपल्याला काय मिळतंय, डायरेक्टली व्हॅल्यू मिळते. कारण की आपल्याला कशावरून माहित आहे, आपल्याला त्या जॉमेट्री वरून माहित आहे h इक्वल टू h बार इज इक्वल टू h स्टार. आर यू गेटिंग? सो दिस इज द इक्वेशन or this is the derivation for horizontal plane surface immersed in a static fluid. So now I will show this on our slide. You have to note down within 5 minutes. You will be able to note down that. So note down this derivation part as it is. No issue. Whether screen is visible to everyone? Yes, Please sir. reply. Okay. Write this slide as it is so that this derivation part will be completed. After this derivation, we are going to take the third derivation, that is nothing but inclined plane surface inside the static fluid. त्यामध्ये कुणाला काय अडचण आहे का? हॉरिझॉन्टल प्लेन सरफेस इनसाइड अ स्टॅटिक फ्लुइड मध्ये कुणाला काय अडचण आहे?
कमेंट बॉक्स मध्ये लिहा. समजलं असेल तर येस लिहा, नसेल तर नो लिहा. नो लिहिणाऱ्यांनी काय समजलं नाही ते विचारा. समजलं नसेल तर काय समजलं नाही ते विचारा, किंवा कोणता पॉईंट समजला नाही ते विचारा. What about remaining student? Have they understood the point? जर समजलं नसेल तर काय समजलं नाही ते विचारा, किंवा कोणता अडचण आहे किंवा कोणती क्वेरी असेल तर विचारा. This slide is visible to everyone. स्लाइड वरचा प्रत्येक वर्ड दिसतोय का प्रत्येकाला? जर दिसत नसेल तर तुम्ही तो मोबाईल मध्ये झूम पण Yes, करू sir. शकता. मोबाईल मध्ये झूम पण करू शकताय. Once you have completed, let me know so that we will take the next derivation. ही स्लाइड झाल्यानंतर सांगा मला, राईटअप झाल्यानंतर. Okay. Have you completed? Yes, sir. Shall we move? Shall we? Okay. Shall we move further? पुढचा पार्ट घ्यायचा का? Sir, Yes, wait sir. for 2 minutes. Okay. We'll wait for another 2 minutes. व्हर्टिकल प्लेन सरफेसचं डेरिव्हेशन लिहिलंय का प्रत्येकाने नोटबुक मध्ये? No, sir. No, sir. व्हर्टिकलचं सांगितलं होतं तुम्हाला लिहायला लास्ट लेक्चरला. डेरिव्हेशन एक्सप्लेन केलं होतं आणि तुम्हाला नोट्स पाठवले होते. तुम्हाला सांगितलं होतं की व्हर्टिकलचं तेवढं लिहून काढा नोटबुक मध्ये. जर लिहिलं नसेल त्यांनी आज कम्प्लीट करा, कारण की जोपर्यंत तुम्ही ते डेरिव्हेशन तुमच्या हाताखालून घालवत नाही तोपर्यंत समजणार नाही. Okay, sir. आणि डेरिव्हेशन समजल्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही. नोट्स पाठवलेले आहेत पहिल्या चॅप्टरच्या ग्रुपवरती आपल्या. स्टडी मटेरियल शीट शेअर केलेली आहे. So on that study material sheet you can find out all the lectures of all the subject as well as study material sheet also, or sorry, study material also. So if any faculty has not yet updated that sheet, then I will let them know that they have to update that sheet.
So you will get the all the ready reference. Okay. Have completed? Omkar? Yes, sir. Done. Okay. Okay. So now next derivation, inclined plane surface immerse in a static fluid. Now same arbitrary shape body we have to immerse in a static fluid, but while immersing that arbitrary shape body inside a static fluid, now we have to immerse that body in the inclined direction. जी आपण बॉडी आपण व्हर्टिकल प्लेन साठी कन्सिडर केली होती, जी हॉरिझॉन्टल प्लेन साठी कन्सिडर केली होती, सेम आर्बिटरी शेपची बॉडी आपण ह्या ठिकाणी काय करायचं, व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली प्लेस करायच्या ऐवजी कसे करायचे, इन्क्लाइन डायरेक्शनला प्लेस करायचे. So suppose this has the arbitrary shape body which is having the area as a A. This is arbitrary shape body which is having the area as a A, and this is immersed inside a static fluid. This is immersed inside a static fluid. Suppose here we are having the static fluid, and assume that this has a free surface of static fluid. This has a free surface of that static fluid. Okay. Now as like our as everybody is having its center of gravity, so this body will also have its center of gravity point. So center of gravity means the point through which whole weight of that body is acting, that will be called as the center of gravity point. So suppose this is the point G, called as the center of gravity, and here whenever I am immersing this body inside a static fluid, whenever I am immersing the body inside a static fluid, so that static fluid will act the force, static fluid will act the force on a body. So here whatever force will be acting on that body, that force will be acting through the point called as the center of pressure. So total force acting on the body when that body is immersed inside the static fluid will be act through the point called as the center of pressure. So this body will also have its center of pressure point. So we are not knowing the exact position of center of pressure point, so we'll assume that that center of pressure point is somewhere here. Now here if I will draw the side view of this body, if I will draw whatever inclined plane surface is there, if I will draw the side view of this body, then side view of this body will be likewise. So whatever side view will be there, that side view will be likewise. This will be the side view of this body. So if I will going to extend this side view, if I'm going to extend this side view, so after extending this side view, so this side view will meet to the free surface of the liquid at point O, to the free surface of the liquid at point O. Suppose this has a point O, and whatever G point and whatever P points are there, whatever G and whatever P points are there, so if I will take those points on the side view or on the plan, so those point will be somewhere here. So this will be G point on the side view, and this will be P point on the side view. This is the point P, this is the point G. Now if I will draw the vertical distance of point G from free surface of liquid, if I will draw the vertical distance of point G from free surface of liquid, so this will be the vertical distance of point G from free surface of liquid, and this will be called as a, कोणत्या नोटेशन डिनोट करणार आहे आपण हे, वर्टिकल डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फ्रॉम फ्री सरफेस ऑफ लिक्विड, कोणत्या नोटेशन डिनोट करत असतो आपण नेहमी, एच, एच बार, एच स्टार, H bar. H bar. So this will be the H bar. And if I will draw the vertical distance from point P up to the free surface of liquid, point P is nothing but center of pressure. So vertical distance between center of pressure and free surface of liquid will be called as a, that will be called as a H star. So this is nothing but the value of H star. Now here whatever plan of the surface we have drawn,
After extending that plan of surface is meeting to the free surface of liquid at O. Now from O, or now from point O, if I will draw the perpendicular line from point O, if I will draw the perpendicular line, then that perpendicular line will be likewise. So this line will be called as a suppose OO or OO dash. आता ही जी काय आर्बिटरी शेप बॉडी आहे, ज्याचा की एरिया ए आहे, ही आर्बिटरी शेप बॉडी ह्या फ्री सरफेसची कशा पद्धतीने आपण इमर्स केलेली आहे, इन इन्क्लाइन डायरेक्शनला इमर्स केलेली आहे. अँड दॅट अँगल ऑफ इन्क्लिनेशन, दिस अँगल इज नथिंग बट सपोज थीटा. म्हणजे ही जी बॉडी आहे, ही एंटायर बॉडी ह्या फ्री सरफेसची कशी आहे, इन्क्लाइन डायरेक्शनला आहे. पण जो काय आपण नवीन सरफेस एक्सटेंड केलेला आहे किंवा नवीन सरफेस प्रोड्यूस केलेला आहे, तो नवीन सरफेस म्हणजे इमॅजिनरी सरफेस आहे. सपोज दॅट सरफेस ॲज अ ओ. तर ह्या ओ सरफेसची ही जी काय बॉडी असणार आहे, ती कशी असणार आहे, व्हर्टिकली प्लेस असणार आहे. कारण की हा सरफेस ओ म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचा साइड व्ह्यू ऑफ दिस आर्बिटरी शेप बॉडी तुमच्या फ्री सरफेसला इंटरसेक्ट करेल, त्या पॉइंट पासून तुम्ही जर एक परपेंडिक्युलर डायरेक्शनची जर ऍक्सिस ड्रॉ केला ओ, तर तो ऍक्सिस म्हणजे काय असणार आहे, तुमचा ओ ऍक्सिस असणार आहे. सो हियर इफ आय एम गोइंग टू मेजर द व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ center of gravity, from axis OO, फ्री सरफेसशी न मेजर करता मी जर ऍक्सिस OO शी मेजर केलं, सो दॅट विल बी कॉल्ड ॲज अ वाय स्टार. दिस विल बी कन्सिडर्ड ॲज अ वाय स्टार. अँड इफ आय एम गोइंग टू मेजर द व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ पॉइंट P, सेंटर ऑफ प्रेशर, फ्रॉम ऍक्सिस OO, देन दिस विल बी कॉल्ड ॲज अ वाय स्टार. हे कोणतं असणार आहे, वाय स्टार असणार आहे. जॉमेट्री हे समजलं का, जॉमेट्री समजली अप टू हियर? Have you understood the geometry of that inclined plane surface up to this point? Yes, sir. Yes or no? कुणाला काय अडचण आहे का इथपर्यंत? कुणाला काय अडचण आहे का? No, sir. No, sir. Okay. Now here I have to calculate the force acting on the entire body. कशासाठी हे करतोय आपण, डेरिव्हेशनचा आपला मेन ऑब्जेक्टिव्ह काय, टू फाइंड आउट द टोटल प्रेशर फोर्स और टू फाइंड आउट द टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन द इन्क्लाइन प्लेन सरफेस. आता जर मला ह्या बॉडीवरचा फोर्स ऍक्ट होणारा फोर्स जर कॅल्क्युलेट करायचा असेल, तर फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय, फॉर्म्युला काय, फोर्स विल बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग द फॉर्म्युला प्रेशर इंटेन्सिटी इंटू एरिया. So here whatever pressure intensity value will be there, so that value of pressure intensity will be given by equation. Pressure intensity कोणत्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करतो आपण, प्रेशर इंटेन्सिटी कोणत्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करत असतो नेहमी आपण, रो जी एच ह्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करत असतो. जर मला ह्या एंटायर बॉडीवरचा जर फोर्स कॅल्क्युलेट करायचा असेल, तर मला काय पाहिजे, त्या एंटायर बॉडीचा एरिया माहित पाहिजे आणि त्या एंटायर बॉडीवरती ऍक्ट होणाऱ्या प्रेशरची व्हॅल्यू माहित पाहिजे. त्यापैकी एंटायर बॉडीचा एरिया तर मला माहित आहे. एंटायर बॉडीचा एरिया काय आहे, ए एवढा एरिया आहे एंटायर बॉडीचा. पण प्रेशर इंटेन्सिटी ऍक्टिंग ऑन एंटायर बॉडी, ही जी काय एंटायर बॉडी आहे, ह्या एंटायर बॉडीवरचं जर प्रेशर इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची असेल, तर मला कोणता फॉर्म्युला आहे, रो जी एच हा फॉर्म्युला आहे. पण हा फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी यूज करू शकतोय का, कोण सांगेल? P इज इक्वल टू रो जी एच चा फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी यूज करू शकतोय का, करू शकतोय का, होय की नाही? रोल नंबर 32, टेल समथिंग. करू शकतोय आपण, P इज इक्वल टू रो जी एच चा फॉर्म्युला ह्या ठिकाणी यूज करू शकतोय? येस और नो, किंवा माहित नाही, तीनपैकी काय ते सांगा लवकर. पण Don't know, sir. ओके. सो ह्या ठिकाणी P इज इक्वल टू रो जी एच चा फॉर्म्युला कधी यूज केला असता आपण, ह्या ठिकाणी रो आणि जी तर सेम आहे, त्या बॉडीची एच जर सेम असली असती, बॉडीची एच म्हणजे काय असतं, व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस ऑफ लिक्विड अप टू द बॉडी.
आता ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपण हॉरिझॉन्टल प्लेन सरफेस कन्सिडर केला होता, ज्यावेळेस आपण हॉरिझॉन्टल प्लेन सरफेस कन्सिडर केला होता आणि ही जर फ्री बॉडी कन्सिडर केली होती, तर त्या केसमध्ये काय होतं, त्या बॉडीवरचा प्रत्येक पॉईंटचं डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस काय होतं, सेम होतं. बरोबर आहे. त्या बॉडीवरच्या प्रत्येक पॉईंटचं डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस काय होतं, सेम होतं. आणि ते म्हणजे काय होतं, एच किंवा एच बार इज इक्वल टू एच स्टार होतं. म्हणजे त्या केसमध्ये आपण काय करू शकत होतो, ह्या ठिकाणी त्या एंटायर बॉडीवरचा ऍक्ट होणारा प्रेशर इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करू शकत होतो, कारण की इच अँड एव्हरी पॉईंट इज ऍट सेम हाईट. पण तेच त्याच्याऐवजी जर मी व्हर्टिकल, तीच बॉडी जर व्हर्टिकली प्लेस केली असती, तीच बॉडी जर मी व्हर्टिकली प्लेस केली असती, त्या टाइप मध्ये प्लेस केली असती, तर ह्या ठिकाणी प्रत्येक पॉईंटचं डिस्टन्स काय वेगवेगळं आहे फ्रॉम फ्री सरफेस. प्रत्येक पॉईंटचं डिस्टन्स काय वेगवेगळं आहे फ्रॉम फ्री सरफेस. त्यामुळे ह्या ठिकाणी पी इज इक्वल टू रो जे चा फॉर्म्युला यूज करू शकतोय का, नाही. सिमिलरली ज्यावेळेस मी ही बॉडी इन्क्लाइन डायरेक्शनला पुटअप करणार आहे, इन्क्लाइन डायरेक्शनला पुटअप केल्यानंतर प्रत्येक पॉईंटचं म्हणजे बॉडीवरच्या प्रत्येक पॉईंटचं व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस सेम आहे का, ह्या बॉडीवरच्या प्रत्येक पॉईंटचं डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस सेम आहे का, नाही. कारण की ह्या ठिकाणी जर पॉईंट कन्सिडर केला तर साइड व्ह्यू वरती ह्या ठिकाणी येणार आहे, म्हणजे ह्या ठिकाणी एच ची व्हॅल्यू येईल, ह्या ठिकाणचा पॉईंट ह्या ठिकाणी येणार आहे. समजते. म्हणजे ह्या ठिकाणी काय, प्रत्येक पॉईंटचं व्हर्टिकल इन्क्लाइन प्लेन सरफेस मध्ये त्या बॉडीवरच्या प्रत्येक पॉईंटचं डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस काय आहे, वेगवेगळं आहे. त्यामुळं त्या एंटायर बॉडीवरचा ऍक्ट होणारा प्रेशरची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. का कॅल्क्युलेट करू शकत नाही, कारण की ह्या ठिकाणी काय होते, एच ची व्हॅल्यू जी आहे ती प्रत्येक पॉईंटसाठी काय वेगवेगळी आहे, आणि प्रत्येक पॉईंटसाठी एच ची व्हॅल्यू वेगवेगळी असल्यामुळे आपण हा फॉर्म्युला आपण डायरेक्टली यूज करू शकत नाही. समजतंय. हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही, समजतंय का, सांगा लवकर. येस सर. कशासाठी यूज करू शकत नाही, कशासाठी यूज करत नाही, हाईट. इज इक्वल टू रोजेस. कारण की ह्या ठिकाणी ह्या बॉडीवरचा प्रत्येक पॉईंटचा डिस्टन्स, आता हा पॉईंट कन्सिडर केला किंवा हा पॉईंट कन्सिडर केला किंवा हा पॉईंट कन्सिडर केला किंवा हा पॉईंट कन्सिडर केला, प्रत्येक पॉईंटचं डिस्टन्स पण ह्या ठिकाणी ही इन्क्लाइनली पुटअप करण्याऐवजी जर हॉरिझॉन्टली पुटअप केली असती, तर त्या केसमध्ये काय झालं असतं, प्रत्येक पॉईंटचं डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस काय आलं असतं, सेम आलं असतं. त्या ठिकाणी डायरेक्टली आपण पी ची व्हॅल्यू पुटअप केली असती. आता ह्या ठिकाणी पी ची व्हॅल्यू आपण डायरेक्टली एंटायर बॉडीसाठी पुटअप करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्यासाठी काय करावं लागणार आहे, आय नीड टू कन्वर्ट दिस बॉडी इंटू नंबर ऑफ स्मॉल स्ट्रीप. I need to convert this body into number of small strip, and after conversion of this body into number of small strip, I have to consider any one strip for study purpose. आता मला काय करावं लागणार आहे, ह्या बॉडीचं नंबर ऑफ स्मॉल स्ट्रीप मध्ये कन्वर्जन करावं लागणार आहे. अशा नंबर ऑफ स्मॉल स्ट्रीप मध्ये कन्वर्जन केलं आणि त्यापैकी कोणतीही एक स्ट्रीप मी काय करणार आहे, स्टडी पर्पज साठी घेणार आहे. So after converging this entire body into number of small strip, I need to consider any one single strip. So here I am going to consider any single strip. So here suppose I am considering this strip as a single strip. So here if I will draw the vertical distance of this strip from free surface of the liquid, so now whatever strip I have considered, suppose that strip is having the area as a dA. आता ह्या स्ट्रीपचा एरिया काय आहे, सपोज dA एवढा एरिया आहे. and whatever this strip is there, the vertical distance of this strip from free surface पासूनचं हे vertical distance जे आहे, suppose that vertical distance is nothing but h, and vertical distance of this strip having area dA from axis OO is nothing but, हे जे ऍक्सिस ओ पासूनचं जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे ते म्हणजे काय आहे, y एवढा आहे. इथपर्यंत समजलं. आता जॉमेट्री समजली तुम्हाला, इथपर्यंतची जॉमेट्री समजली का, लवकर सांगा, कारण की ऑलरेडी लाईट गेलेली आहे. लॅपटॉपची चार्जिंग संपल्यानंतर परत मला मोबाईल वरती कंडक्ट करावं लागणार आहे लेक्चर. समजलं इथपर्यंत? येस सर. त्यावेळेस मला मोबाईल वरती लेक्चर कंडक्ट करावं लागेल, त्यावेळेस मला हे राईटअप करता येणार नाही, त्यासाठी फास्ट जातोय थोडस. सो हिअर आता आपल्याला काय करायचं आहे, एका सिंगल स्ट्रीप वरती ऍक्ट होणाऱ्या प्रेशरची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. आता आपल्याला काय माहित आहे, हा जो सिंगल स्ट्रीप आहे,
ही जी काय सिंगल स्ट्रीप आहे ही सिंगल स्ट्रीप किती डिस्टन्स वरती आहे, एच एवढ्या डिस्टन्स वरती आहे. आणि इच अँड एव्हरी पार्टिकल ऑफ दिस सिंगल स्ट्रीप म्हणजे ह्या सिंगल स्ट्रीपचा कोणताही एक पार्टिकल कन्सिडर करा, म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये हा प्रत्येक इच अँड एव्हरी पार्टिकल ऑफ दिस सिंगल स्ट्रीप इज ॲट अ डिस्टन्स एच फ्रॉम द फ्री सरफेस. दॅट्स वाय you are able to calculate pressure intensity acting on a single strip. You are able to calculate pressure intensity acting on a single strip, and that pressure intensity acting on a single strip is nothing but rho gh. कारण की सिंगल स्ट्रीप किती डिस्टन्स वरती, एच एवढ्या डिस्टन्स वरती, त्यामुळे सिंगल स्ट्रीप वरती ऍक्ट होणारा प्रेशर इंटेन्सिटी काय असणार आहे, रो जी एच एवढी असणार आहे. आणि त्या सिंगल स्ट्रीपचा एरिया काय आहे, डीए एवढा एरिया आहे. सिंगल स्ट्रीपचा एरिया काय आहे, डीए. त्यामुळं हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर, प्रेशर इंटू एरियाचा फॉर्म्युला यूज केल्यानंतर जो काय फोर्स मिळणार आहे मला, तो फोर्स म्हणजे काय असणार आहे, एका सिंगल स्ट्रीप वरती ऍक्ट होणारा फोर्स असणार आहे. सो हिअर डीएफ इज नथिंग बट फोर्स ऍक्टिंग ऑन अ सिंगल स्ट्रीप. डीएफ म्हणजे काय, फोर्स ऍक्टिंग ऑन अ सिंगल स्ट्रीप. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या सिंगल स्ट्रीप वरती ऍक्ट होणारा फोर्स जो असणार आहे तो म्हणजे काय असणार आहे, डीएफ असणार आहे. आता ती आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, एंटायर बॉडीवरचा फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, बरोबर. आता त्या एंटायर बॉडीमध्ये अशा नंबर ऑफ स्ट्रीप आहेत, त्या एंटायर बॉडीमध्ये अशा नंबर ऑफ स्ट्रीप होत्या आणि त्यापैकी आपण फक्त एक स्ट्रीप स्टडी पर्पज साठी कन्सिडर केली होती. आता ज्यावेळेस नंबर ऑफ स्ट्रीप असतील त्यावेळेस नंबर ऑफ स्ट्रीप वरती ऍक्ट होणारा फोर्स पण काय असणार आहे, प्रत्येक स्ट्रीप वरती काहीतरी डीएफ फोर्स ऍक्ट होणार आहे. आणि ज्यावेळेस मी सगळ्या स्ट्रीप वरती ऍक्ट होणाऱ्या स्मॉल स्मॉल फोर्सेसची ज्यावेळेस ऍडिशन करेल त्यावेळेस मला काय मिळणार आहे, टोटल फोर्स मिळणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी त्या बॉडीवरती ऍक्ट होणारा जर एंटायर बॉडीवरती ऍक्ट होणारा जर टोटल फोर्स जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर मला काय करावं लागणार आहे, जेवढ्या काही नंबर ऑफ स्मॉल स्मॉल स्ट्रीप आहेत त्या नंबर ऑफ स्मॉल स्मॉल स्ट्रीप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सेसची काय करावं लागणार आहे, समेशन घ्यावी लागणार आहे. नंबर ऑफ स्मॉल स्मॉल स्ट्रीप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सेसची समेशन घ्यावी लागणार आहे. त्यावेळेस मला कशाची व्हॅल्यू मिळणार आहे, एफ मिळणार आहे. आणि ती समेशन ऑफ डीएफ म्हणजेच काय असतं, इंटिग्रेशन ऑफ डीएफ असतं. समेशन ऑफ डीएफ म्हणजेच काय असतं, इंटिग्रेशन ऑफ डीएफ ओव्हर दी एंटायर प्लेन सरफेस. म्हणजे ह्या ठिकाणी इंटिग्रेशन घेत असताना लिमिट काय येणार आहे तुमचं, हे एंटायर प्लेन सरफेस येणार आहे. आर्बिटरी बॉडीचा ह्या पॉईंट पासून ते ह्या पॉईंट पर्यंत जो काय एंटायर प्लेन सरफेस आहे ते आपलं काय येणार आहे, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट येणार आहे. सो व्हॅल्यू ऑफ एफ विल बी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीएफ. हे समजतं, इथपर्यंत समजलं, इथपर्यंत समजलं, समज नसेल तर विचारा. इथपर्यंत समजलं का, कोणतरी सांगा. नसेल समजलं तर स्पष्ट सांगा समजलं नाही म्हणून, आपण रिपीट करू लगेच. हॅलो, एम आय ऑडिबल, कुणाला काय अडचण आहे का इथपर्यंत? नो सर. नो सर. नो सर. आता ह्या ठिकाणी इथपर्यंत फक्त बेसिक कन्सेप्ट आहे, इथून पुढचा जो काय आहे तो मॅथमॅटिकल पार्ट आहे. इथपर्यंत अजून पण कुणाला काय अडचण असेल तर विचारा. हा पॉईंट समज नाही, तो पॉईंट समज नाही, अजून पण कुणाला काय अडचण असेल तर विचारा. बाकीच्यांची काळजी करू नका, बाकीच्यांना समजो अगर न समजो. तुम्हाला समज नसेल तर विचारा लगेच. आहे का कुणाला काय प्रॉब्लेम? कुणाला काय प्रॉब्लेम नसेल तर आपण पुढे जाऊया. जायचं पुढे मग. येस सर. सो हिअर, येस सर. आता ह्या ठिकाणी टोटल फोर्स, त्या एंटायर बॉडीवरती ऍक्ट होणारा टोटल फोर्स म्हणजे काय आहे, समेशन ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन इच अँड एव्हरी स्ट्रीप. त्यापैकी फोर्स ऍक्टिंग ऑन अ सिंगल स्ट्रीप हे इक्वेशन जर 1 कन्सिडर केलं, इक्वेशन 1 म्हणजे काय, एका सिंगल स्ट्रीप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सची व्हॅल्यू आहे. आणि त्या बॉडीमध्ये नंबर ऑफ स्मॉल स्मॉल स्ट्रीप आहेत, अशा नंबर ऑफ स्मॉल स्मॉल स्ट्रीप आहेत आणि त्या प्रत्येक स्ट्रीप वरती फोर्स ऍक्ट होणार आहे. आणि त्या प्रत्येक स्ट्रीप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सेसची जर मी समेशन घेतली, प्रत्येक स्ट्रीप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सेसची जर मी समेशन घेतली तर फायनली मला काय मिळणार आहे, एंटायर बॉडीवरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सची व्हॅल्यू मिळणार आहे. तर ह्या ठिकाणी एंटायर बॉडीवरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आय हॅव
formula of summation of df. So sorry, integration of df. So integration of df, put the value of df. Df is nothing but rho g h into dA. Rho g h into dA. आता त्या ठिकाणी रो म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ फ्लुइड. सो ऍज फ्लुइड इज रिमेनिंग सेम, म्हणजे जी काय आपण बॉडी एखाद्या फ्लुइड मध्ये किंवा एखाद्या स्टॅटिक फ्लुइड मध्ये इमर्स केलेली, ते फ्लुइड काय थ्रूआउट सेम आहे. दॅट्स वाय व्हॅल्यू ऑफ रो विल बी कॉन्स्टंट. व्हॅल्यू ऑफ जी इज ऑल्सो कॉन्स्टंट. सो एच इज नथिंग बट हाईट फ्रॉम फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आता प्रत्येक स्ट्रीपसाठी हाईट काय राहणार आहे, वेगवेगळी राहणार आहे. ही स्ट्रीप कन्सिडर केली तर ही जी हाईट वेगळी, जर दुसरी स्ट्रीप मी ही कन्सिडर केली तर हे जी फ्री सरफेस पासूनची हाईट वेगळी, तिसरी स्ट्रीप जर मी ही कन्सिडर केली तर हे जी फ्री सरफेस पासूनची हाईट काय वेगळी आहे. म्हणजे एच इज व्हेरिएबल क्वांटिटी. एच इज व्हेरिएबल क्वांटिटी डीए. जर ही स्ट्रीप कन्सिडर केली तर एरिया डीए वेगळा राहणार आहे. ही स्ट्रीप कन्सिडर केली तर एरिया डीए वेगळा राहणार आहे. ही स्ट्रीप कन्सिडर केली तर एरिया डीए वेगळा राहणार आहे. म्हणजे एच इंटू डीए इज अ व्हेरिएबल क्वांटिटी. सो हिअर I can take the value of rho into g. Rho आणि g दोन्ही व्हॅल्यू काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. सो कॉन्स्टंट विल कम आउट ऑफ द इंटिग्रेशन. Constant will come out of the integration, and inside the bracket there will be the term called as a h into dA. There will be the term called as a h into dA. आपण व्हर्टिकल प्लेन सरफेसचं जे डेरिव्हेशन घेतलं होतं, ते व्हर्टिकल प्लेन सरफेसचं डेरिव्हेशन अप टू दिस पॉइंट वॉज सेम. त्या पॉइंट पर्यंत काय होतं, सेम होतं. आणि त्या ठिकाणी व्हर्टिकल प्लेन सरफेस मध्ये आपण काय कन्सिडर केलं होतं, इंटिग्रेशन ऑफ एच डीए. इंटिग्रेशन ऑफ एच डीए म्हणजे काय होतं आपलं त्या ठिकाणी, कारण की व्हर्टिकल प्लेन सरफेस मध्ये कसं होतं, व्हर्टिकल प्लेन सरफेस मध्ये कसं होतं तुमचं, ही जी होती ही तुमची आर्बिटरी शेप बॉडी होती, बरोबर. आणि ह्या ठिकाणी तुमचा फ्री सरफेस होता. ह्या ठिकाणी तुमचा फ्री सरफेस होता. आणि कोणती जी काय स्ट्रीप कन्सिडर केली होती ती सपोज ही स्ट्रीप होती. आणि ह्या स्ट्रीप पासूनचं व्हर्टिकल डिस्टन्स जे होतं तुमचं ते काय होतं, एच एवढं व्हर्टिकल डिस्टन्स होतं. एच एवढं व्हर्टिकल डिस्टन्स होतं. आणि त्या केसमध्ये इंटिग्रेशन ऑफ एच इंटू डीए आपण काय कन्सिडर केलं होतं, मुवमेंट ऑफ सरफेस एरिया कन्सिडर केला होता. मुवमेंट म्हणजे काय होतं, मुवमेंट म्हणजे काय असतं, एरिया इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मुवमेंट ऑफ एरिया असेल तर, मुवमेंट ऑफ फोर्स असेल तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. मुवमेंट म्हणजे काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्हाला कन्सिडर करायचं असतं. पण ह्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही इन्क्लाइन प्लेन सरफेस कन्सिडर करताय, ज्यावेळेस तुम्ही ही इन्क्लाइन प्लेन सरफेस कन्सिडर करताय, इन्क्लाइन प्लेन सरफेस मध्ये जे काय तुम्ही एच इंटू डीए घेताय, त्या ठिकाणी एच हे त्या स्ट्रीपचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे का फ्री सरफेसशी. एच जे आहे ते एच म्हणजे त्या स्ट्रीपचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे का फ्री सरफेस ऑफ लिक्विडशी, नाही. Yes, sir. ते कसलं डिस्टन्स आहे, No, असणार sir. नाही, कारण ते साइड व्ह्यू वरचं डिस्टन्स आहे. या ठिकाणी बघा, परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय आलं असतं तुमचं, हे जे आहे हे डिस्टन्स म्हणजे परपेंडिक्युलर आलं असतं फ्री सरफेसचे, ह्या स्ट्रीप पासूनचं हे जे डिस्टन्स आहे ते परपेंडिक्युलर आलं असतं. पण हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे का, या ठिकाणी काहीतरी अँगल होतोय, बरोबर. या ठिकाणी काहीतरी अँगल होतोय. त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्हाला एच इंटिग्रेशन ऑफ एच डीए तुम्हाला मुवमेंट ऑफ सरफेस एरिया घेता येणार नाही. इंटिग्रेशन ऑफ एच डीए तुम्हाला मुवमेंट ऑफ सरफेस एरिया घेता येणार नाही. या ठिकाणी एच जे डिस्टन्स आहे ते एच डिस्टन्स कुठून आहे, इट इज द व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम फ्री सरफेस अप टू द साइड व्ह्यू. दॅट मीन्स त्या स्ट्रीपचा साइड व्ह्यू जो आहे त्या साइड व्ह्यू पासूनचं फ्री सरफेस पर्यंत व्हर्टिकल डिस्टन्स आहे. त्या ठिकाणी जर मला मुवमेंट जर घ्यायचं असेल, या ठिकाणी जर मला मुवमेंट जर घ्यायचं असेल तर मुवमेंट घेण्यासाठी मला काय लागतं, नेहमी परपेंडिक्युलर डिस्टन्स लागतं. आणि ह्या ठिकाणी परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे, ह्या स्ट्रीपचं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे ते कशाच्या बरोबर आहे, दॅट इज विथ रिस्पेक्ट टू ऍक्सिस ओ ओ डॅश किंवा विथ रिस्पेक्ट टू ऍक्सिस ओ ओ. म्हणजे ह्या स्ट्रीपचं मी ऍक्सिस ओ ओ शी जर हे व्हर्टिकल डिस्टन्स मेजर केलं, हे म्हणजे काय, माझं वाय एवढं डिस्टन्स आहे. हेच म्हणजे काय, माझं वाय एवढं डिस्टन्स. हे ऍक्सिस ओ ओ शी जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते म्हणजे काय, माझं परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ स्ट्रीप फ्रॉम ऍक्सिस ओ ओ. म्हणजे जर मला मुवमेंट ऑफ दिस सरफेस एरिया जर कॅल्क्युलेट करायचं असेल, त्या आर्बिटरी शेप बॉडीचा मुवमेंट जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर मुवमेंट मला विथ ऍक्सिस ओ ओ कॅल्क्युलेट करता येणार आहे या ठिकाणी, नॉट विथ फ्री सरफेस ऑफ लिक्विड.
हे समजतं इथपर्यंत? मला जर ह्या बॉडीचा आर्बिटरी शेप बॉडीचा जर मुवमेंट कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो मुवमेंट मला कोणत्या पॉईंटशी मला कोणत्या ऍक्सिसची मुवमेंट कॅल्क्युलेट करता येतोय? ऍक्सिस ओ शी कॅल्क्युलेट करता येतोय, नॉट फ्री सरफेस ऑफ लिक्विड. कारण की स्ट्रीप पासून फ्री सरफेस जो आहे तो व्हर्टिकल डिस्टन्स वरती नाही, त्याच्याऐवजी कशाशी व्हर्टिकल डिस्टन्स वरती आहे? ओ शी व्हर्टिकल डिस्टन्स वरती आहे. इथपर्यंत समजतंय का? येस सर. इथपर्यंत समजतंय का प्रत्येकाला? येस सर. त्यामध्ये कोणाची काय अडचण आहे का? आहे का कोणाची काय अडचण? डू यू हॅव एनी क्वेरी? ओके. आता म्हणजे ह्या ठिकाणी मला एचचं कन्वर्जन, कशामध्ये करावं लागणार आहे? इन टर्म्स ऑफ वाय मध्ये कन्वर्जन करावं लागणार आहे. कारण की त्या ठिकाणी वाय काय आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ दॅट स्ट्रिप फ्रॉम ऍक्सिस ओ. सो फॉर कन्वर्जन ऑफ एच इंटू वाय I need to consider, for conversion of h into y, I need to consider this triangular part. मला ह्या ठिकाणी काय करावं लागणार आहे? हा ट्रायंग्युलर पार्ट कन्सिडर करावा लागणार. Which triangular part I need to consider? I will change the color. So here in this case I need to consider this as a triangular part. मला हा ट्रायंग्युलर पार्ट कन्सिडर करावा लागणार. So in this triangular part, this is the angle theta. This is the angle theta. And here this is the vertical distance called as a h. This is the inclined distance called as a y. This is the vertical distance called as a h bar. हे जे vertical distance आहे, inclined distance आहे, त्याला काय म्हणतोय मी? y bar. This is the vertical distance called as a h star. आणि हे जे inclined distance आहे त्याला काय म्हणतोय मी? y star म्हणतोय. So here if I will take the sign of theta, if I will take the sign of angle theta, so here I will get the value of sin theta. Sin theta म्हणजे ह्या ठिकाणी काय असणार आहे? हा पहिला जर ट्रायंगल कन्सिडर केला, या पहिल्या ट्रायंगल मध्ये sin theta म्हणजे काय असणार आहे? h upon y असणार आहे. पहिल्या ट्रायंगल मध्ये sin theta म्हणजे काय असणार आहे? h upon y. जर मी दुसरा ट्रायंगल कन्सिडर केला, दुसरा कोणता कन्सिडर होईल? या ठिकाणी हा, ज्याचं की हाईट h स्टार आहे, सॉरी h बार आहे आणि इन्क्लाइन डिस्टन्स आहे y बार. सो हियर which is nothing but equal to h bar upon y bar. h bar upon y bar, which is nothing but equal to, हा जर बिगर वन ट्रायंगल कन्सिडर केला तर हे झालं h स्टार आणि हे इन्क्लाइन डिस्टन्स झालं y स्टार. सो h स्टार अपॉन y स्टार. हे जॉमेट्री वरून आपण काय लिहू शकतोय? sin theta is nothing but equal to h upon y, which is equal to h bar upon y bar, which is equal to h star upon y star. So here now from this equation I will get the value for h. ह्या इक्वेशन वरून मला व्हॅल्यू ऑफ h भेटेल. What will be the value of h from this equation? काय असणार आहे h ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन वरून? कोण सांगेल? What will be the value of h from this equation? ह्यासाठी फक्त काय कन्सिडर करा? sin theta is equal to h by y एवढं कन्सिडर करा. sin theta is equal to h by y एवढंच फक्त कन्सिडर करा. तर ह्या sin theta is equal to h by y वरून तुम्हाला h ची व्हॅल्यू भेटेल. काय भेटेल ती व्हॅल्यू ऑफ h? sin theta is equal to h by y. फक्त एवढंच इक्वेशन कन्सिडर करा. काय भेटेल व्हॅल्यू ऑफ h? So here you will get the value of h is equal to y sin theta. So here if I will put the value of h as a y sin theta in this equation, so I will get the value as a rho g integration of, instead of h I can put the value of y sin theta into dA. आता ह्या इक्वेशन मध्ये अजून y म्हणजे काय झालं? y म्हणजे काय झालं? कोण सांगेल y म्हणजे काय? सांगा लवकर कोणीतरी. y म्हणजे काय? वर्टिकल डिस्टन्स ऑफ दॅट स्ट्रीप फ्रॉम ऍक्सिस ओ. आता हे y ची व्हॅल्यू सेम राहते का प्रत्येक स्ट्रीप साठी? त्या स्ट्रीप साठी व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम ओ काय असणार आहे? एवढं असणार आहे.
ह्या स्ट्रीपसाठी व्हर्टिकल डिस्टन्स ह्या पॉईंट पासूनच असणार आहे. ह्या स्ट्रीपसाठी एवढं डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, वाय असणार आहे. म्हणजे वाय ची व्हॅल्यू काय होते, व्हेरिएबल होते. थिटा, साइन थिटा, त्यापैकी थिटा म्हणजे काय, अँगल मेड बाय प्लान ऑफ आर्बिटरी शेप बॉडी विथ फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आता हा अँगल थिटा प्रत्येक स्ट्रीपसाठी चेंज होतोय का? हो सर. अँगल थिटा प्रत्येक स्ट्रीपसाठी चेंज होतोय, नाही होत. No. म्हणजे ह्या ठिकाणी काय, साइन थिटा काय, कॉन्स्टंट व्हॅल्यू, वाय काय, व्हेरिएबल आहे. डीए प्रत्येक स्ट्रीपचा एरिया काय होतोय, चेंज होतोय, म्हणजे डीए पण काय, व्हेरिएबल आहे. पण ह्या ठिकाणी साइन थिटा जी टर्म आहे ती काय, कॉन्स्टंट टर्म आहे. त्यामुळे कॉन्स्टंट नेहमी काय येतं, इंटिग्रेशनच्या बाहेर येतं. सो रो जी साइन थिटा into integration of y dA into integration of y dA. So this will be the formula for calculation of total pressure force acting on a inclined body. आता ह्या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ y dA ही जी काय टर्म आहे, इंटिग्रेशन ऑफ y dA टर्म जे आहे त्याला मी काय म्हणणार आहे, मुवमेंट ऑफ सरफेस एरिया म्हणणार आहे. कारण की ह्या ठिकाणी y म्हणजे काय, वर्टिकल डिस्टन्स ऑफ सिंगल स्ट्रीप और वर्टिकल डिस्टन्स ऑफ दॅट स्ट्रीप फ्रॉम ऍक्सिस OO. आणि हे वर्टिकल डिस्टन्स जे आहे ते कसं आहे, परपेंडिक्युलर टू द स्ट्रीपला आहे. वर्टिकल डिस्टन्स जे आहे ते परपेंडिक्युलर टू द स्ट्रीपला आहे किंवा परपेंडिक्युलर टू द सरफेस एरियाला आहे. त्यामुळे ह्याला मी काय म्हणणार आहे, दिस इज नथिंग बट दी मुवमेंट ऑफ सरफेस एरिया. दॅट मुवमेंट ऑफ सरफेस एरिया will be equal to y bar into a. तो मोमेंट ऑफ एरिया कोणत्या फॉर्म्युला मिळणार आहे आपल्याला, दॅट वर्टिकल डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अप टू द सेम ऍक्सिस इनटू एरिया. आता ह्या ठिकाणी वर्टिकल डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, त्या बॉडीचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट कोणता आहे, जी. त्या जी पासूनचं वर्टिकल डिस्टन्स अप टू द सेम सरफेस म्हणजेच ओ डॅश ची वर्टिकल डिस्टन्स काय आहे, वाय बार एवढा आहे, इंटू एरिया ऑफ द बॉडी. हे समजतंय, मोमेंट ऑफ एरिया समजतोय का पॉइंट, मोमेंट ऑफ एरिया हा पॉइंट समजतोय का समजत नाही, का रिपीट करायची गरज आहे, सांगा काहीतरी. करा सर रिपीट. टेक द आता मुवमेंट ऑफ एरिया लक्ष द्या. मुवमेंट ऑफ एरिया म्हणजे काय असतं, मुवमेंट म्हणजे काय असतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू दॅट क्वांटिटी. म्हणजे मुवमेंट ऑफ फोर्स असेल तर परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू फोर्स असतो. मुवमेंट ऑफ एरिया ज्यावेळेस म्हणताय तुम्ही त्यावेळेस परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू एरिया येणार आहे. आता ह्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही व्हर्टिकल प्लेन सरफेस, ह्या ठिकाणी व्हर्टिकलचं एक्झाम्पल देत नाही, इन्क्लाइन प्लेन सरफेस घ्या. आता ह्या ठिकाणी इन्क्लाइन प्लेन सरफेस जो आहे हा इन्क्लाइन प्लेन सरफेस आहे, बरोबर. हा ही जी बॉडी आहे ते काय म्हणते मी, इन्क्लाइन प्लेन सरफेस आहे. आणि ह्या इन्क्लाइन प्लेन सरफेसची हा जो ऍक्सिस आहे, हा ऍक्सिस म्हणजे काय आहे तुमचा, ज्यावेळेस तुम्ही हा साइड व्ह्यू एक्सटेंड कराल त्यावेळेस हा साइड व्ह्यू ज्या ठिकाणी तुमच्या फ्री सरफेसला मीट होतोय तिथपासूनच काय हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. आता इंटिग्रेशन ऑफ वाय डीए हे म्हणजे काय, ह्या ठिकाणी वाय म्हणजे काय, ही जी काय स्ट्रीप आहे, ही जी काय स्ट्रीप कन्सिडर केलेली आहे, ह्या स्ट्रीप पासूनच हा तुमचा जो काय ऍक्सिस आहे ओ त्याचं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे किंवा वर्टिकल डिस्टन्स आहे, त्याला मी काय म्हणतोय, वाय म्हणतोय. आणि डीए म्हणजे काय, ह्या स्ट्रीपचा एरिया आहे डीए. आता ह्यालाच मी काय म्हणणार आहे, मुवमेंट ऑफ एरिया म्हणणार आहे. हा म्हणजेच काय असणार आहे, मुवमेंट ऑफ एरिया असणार आहे. आणि हा मुवमेंट ऑफ एरिया म्हणजेच काय असतं माहितीये का, ते मुवमेंट ऑफ एरियाज म्हणजे काय असतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉइंट, अप टू द सेम ऍक्सिस. आता ह्या ठिकाणी सेम ऍक्सिस कोणता येणार आहे, हा ऍक्सिस ओ डॅश शी किंवा ऍक्सिस ओ शी परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉइंट कोणता आहे, हा.
ह्या पॉईंट पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे कोणतं झालं, हे वाय डॅश झालं, इनटू तो सरफेस एरिया येणार आहे. आता सरफेस एरिया कोणता आहे, हा, ह्या एंटायर सरफेस एरियाची व्हॅल्यू काय आहे, ए एवढी आहे. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स काय येणार आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स इज नथिंग बट वाय बार इनटू ए, एरिया इज नथिंग बट सरफेस एरिया, एंटायर बॉडीचा सरफेस एरिया काय आहे, ए आहे. त्यासाठी इंटिग्रेशन ऑफ वाय इंटू डी ए, इंटिग्रेशन ऑफ वाय इंटू डी ए म्हणजे काय येणार आहे, वाय बार इंटू ए येणार आहे, वाय बार इंटू ए येणार आहे. समजते, हे अंडरस्टूड. जर समजलं नसेल, हा कन्सेप्ट समजला नसेल तर डायरेक्टली काय लक्षात ठेवायचं आहे, इंटिग्रेशन ऑफ वाय डी ए म्हणजे काय, मोमेंट ऑफ एरिया आहे आणि त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, वाय बार इंटू ए असणार आहे. एवढं तर लक्षात राहील. ते कसं आलं ते नंतर बघू. आता एवढं Yes, तर sir. लक्षात राहील का? ओके. So this is nothing but integration of y dA is called as a moment of surface area which is equal to y bar into a. आता ही y bar into a ची जी व्हॅल्यू आहे, y bar into a ची जी व्हॅल्यू आहे ती ह्या इक्वेशन मध्ये पुट अप करा. सो यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ f. So value of f will be equal to rho g sin theta into y bar into a आता ह्या इक्वेशन मध्ये y bar sin theta जो आहे, the term whatever y bar sin theta term is there. So here if you will take this equation, sin theta is equal to h bar upon y bar, हे जर इक्वेशन तुम्ही कन्सिडर करत असाल, sin theta is equal to h bar upon y bar, तर ह्या इक्वेशन मधून y bar sin theta ची व्हॅल्यू काय येते तुम्हाला, किंवा sin theta into y bar ची व्हॅल्यू काय येते, that is nothing but equal to H bar. h bar. So here I have to put the value of sin theta y bar is nothing but equal to h bar. So here I will get the final equation, f is equal to rho g y bar sin theta च्या ऐवजी h bar into a. हा फॉर्म्युला कशाचा असणार आहे, दिस इज नथिंग बट द फायनल फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द टोटल प्रेशर फोर्स ऍक्टिंग ऑन अ इन्क्लाइन्ड प्लेन सरफेस इमर्स इन अ स्टॅटिक फ्लुइड. हा फॉर्म्युला ऑफ एफ म्हणजे काय, टोटल प्रेशर फोर्स ऍक्टिंग ऑन अ इन्क्लाइन्ड प्लेन सरफेस इमर्स इन अ स्टॅटिक फ्लुइड. आता तुम्ही तिन्ही पण केसेस कन्सिडर केल्या, वर्टिकल प्लेन सरफेस असू द्या, हॉरिझॉन्टल प्लेन सरफेस असू द्या किंवा इन्क्लाइन्ड प्लेन सरफेस असू द्या, तिन्ही पण केसेस साठी हा एफ चा फॉर्म्युला जो असणार आहे तो काय असणार आहे, सेम असणार आहे. एफ चा फॉर्म्युला काय असणार आहे, रो जी एच बार इंटू ए असणार आहे. इथपर्यंत समजलं. या ठिकाणी आपलं निम्म डेरिवेशन झालेलं आहे, हे इन्क्लाइन्ड प्लेन सरफेसचं 50% डेरिवेशन झालेलं आहे. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना, होय की नाही? Yes, sir. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? नो सर. No, sir. आता इथून पुढचं डेरिवेशन बघण्यासाठी आपण दुसरी स्लाइड घेऊया, कारण की या ठिकाणी बरंच ते झालेलं आहे. सो आय विल erase all the points from this slide and I will show this. सुरुवातीला आपण काय केलं, सिंगल स्ट्रिपवरचा टोटल प्रेशर फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी I will revise within 2 minutes now. So टोटल प्रेशर फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी मी काय केलं होतं, ही जी काय एंटायर बॉडी आहे इन्क्लाइन्ड प्लेन सरफेस, त्याचं नंबर ऑफ स्मॉल स्मॉल स्ट्रिप मध्ये कन्वर्जन केलं होतं. त्यापैकी ही सिंगल स्ट्रिप कन्सिडर केली जे की डिस्टन्स y आहे फ्रॉम ऍक्सिस OO आणि ऍट डिस्टन्स h आहे फ्रॉम फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आता ह्या सिंगल स्ट्रिप वरती ऍक्ट होणारा फोर्स जो असणार आहे, प्रेशर जो असणार आहे, ही सिंगल स्ट्रिप किती डिस्टन्स वरती आहे, h एवढ्या डिस्टन्स वरती आहे फ्रॉम फ्री सरफेस. दॅट्स वाय pressure intensity acting on this single strip is nothing but rho into g into h. आता प्रेशर इंटेन्सिटी काढली, त्यानंतर आपण काय काढलं, प्रेशर फोर्स ऍक्टिंग ऑन अ सिंगल स्ट्रिप कॅल्क्युलेट केली. सो प्रेशर फोर्स ऍक्टिंग ऑन अ सिंगल स्ट्रिप म्हणजे काय होतं, एका स्ट्रिप वरती ऍक्ट होणारा फोर्स होता आणि त्याची व्हॅल्यू काय होती, डीएफ एवढी होती. तर डीएफ म्हणजे काय, डीएफ इज नथिंग बट फोर्स ऍक्टिंग ऑन अ सिंगल स्ट्रिप विच इज नथिंग बट प्रेशर इंटेन्सिटी इंटू एरिया ऑफ सिंगल स्ट्रिप. तर प्रेशर इंटेन्सिटीची व्हॅल्यू काय, रो जी एच
सिंगल स्ट्रीपचा एरिया काय आहे DA. हे झालं एका सिंगल स्ट्रीपवरती ऍक्ट होणार फोर्स झालं. पण ही जी काय बॉडी आहे ही बॉडीमध्ये नंबर ऑफ सच स्मॉल सिंगल स्ट्रीप असणार आहे पण नंबर ऑफ सच स्ट्रीप्स असणार आहेत. त्या प्रत्येक स्ट्रीपवरती DF एवढा फोर्स ऍक्ट होणार आहे. जर मला ह्या एंटायर बॉडीवरचा फोर्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक स्ट्रीपवरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सची मला समेशन करावं लागणार आहे. सो हिअर प्रेशर फोर्स ऍक्टिंग ऑन अ सिंगल स्ट्रीप वॉज रो GH इंटू DA. तर मला टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन अ होल एरिया जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो F म्हणजेच काय असणार आहे इंटिग्रेशन ऑफ DF असणार आहे. आणि इंटिग्रेशन ऑफ DF म्हणजेच काय इंटिग्रेशन ऑफ DF म्हणजेच काय रो GH इंटू DA आहे. त्यापैकी रो आणि जी टर्म काय कॉन्स्टंट आहे ती काय इंटिग्रेशनच्या बाहेर येणार आहे. आणि एच ची व्हॅल्यू आपण कोणत्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करणार आहे आपल्याला काय माहिती आहे या ठिकाणी जॉमेट्रीवरून. ही जी काय जॉमेट्री आहे या जॉमेट्रीवरून आपल्याला काय समजते हा जर ट्रायंगल मी कन्सिडर करत असेल त्या ट्रायंगल वरून मला काय समजते h अपॉन y इज इक्वल टू h बार अपॉन y बार इज इक्वल टू h स्टार अपॉन y स्टार विच इज नथिंग बट इक्वल टू साइन थिटा. त्यासाठी या ठिकाणी h ची व्हॅल्यू काय असणार आहे y साइन थिटा असणार आहे. त्यापैकी y ची व्हॅल्यू जी आहे y ची व्हॅल्यू काय होते प्रत्येक स्ट्रीप नुसार y ची व्हॅल्यू चेंज होते पण थिटाची व्हॅल्यू काय राहते कॉन्स्टंट राहते. आणि स्ट्रीप नुसार DA ची पण व्हॅल्यू चेंज होते. त्यामुळं या ठिकाणी जर y ची व्हॅल्यू h ची व्हॅल्यू y साइन थिटा ह्या इक्वेशन मध्ये पुटअप केली h ची व्हॅल्यू y साइन थिटा ह्या इक्वेशन मध्ये पुटअप केली तर मला f ची व्हॅल्यू मिळेल. f ची व्हॅल्यू काय येते रो g इन्स्टेड ऑफ h y साइन थिटा इंटू DA. आता ह्या इक्वेशन मधून रो काय कॉन्स्टंट टर्म आहे जी काय कॉन्स्टंट टर्म आहे साइन थिटा काय कॉन्स्टंट टर्म आहे. y ची व्हॅल्यू प्रत्येक स्ट्रीप नुसार y ची व्हॅल्यू चेंज होते. एरियाची व्हॅल्यू स्ट्रीप नुसार चेंज होते पण ह्या तीनची व्हॅल्यू रो जी आणि साइन थिटाची व्हॅल्यू स्ट्रीप नुसार चेंज होत नाही. त्यामुळे जे काही कॉन्स्टंट टर्म असणार आहेत त्या इंटिग्रेशनच्या बाहेर येतील ज्या काही व्हॅरिएबल टर्म्स असणार आहेत त्या इंटिग्रेशन मध्ये राहतात. आता त्यानंतर जे काही इंटिग्रेशन ऑफ y DA टर्म आहे त्या इंटिग्रेशन ऑफ y DA टर्मला काय म्हणतोय आपण मुवमेंट ऑफ एरिया म्हणतोय. आणि तो मुवमेंट ऑफ एरिया म्हणजेच काय y बार इंटू A एवढा आहे. मोमेंट ऑफ एरिया इंटिग्रेशन ऑफ y DA म्हणजेच काय y बार इंटू A किंवा A इंटू y बार. ही व्हॅल्यू पुटअप करा ह्या इक्वेशन मध्ये. f ची व्हॅल्यू काय येईल f विल बी इक्वल टू रो जी साइन थिटा इंटू y बार इंटू A. आता ह्या ठिकाणी y बार साइन थिटा ह्या इक्वेशन वरून h बार अपॉन y बार इज इक्वल टू साइन थिटा. तर h बार म्हणजे काय येणार आहे y बार साइन थिटा येणार आहे. सो हिअर if I will put the value of y bar sin theta as a h bar, so I will get the value of f is equal to h bar is equal to y bar sin theta. So I will get the value of f is equal to rho g a h bar. इथपर्यंत आपलं पहिलं डेरिव्हेशन कम्प्लीट झालं पहिला पार्ट. आता दुसरा पार्ट बघायचा आपल्याला. आता जे काय फोर्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे आपण टोटल फोर्स काय कॅल्क्युलेट केलेला आपण टोटल फोर्सची काय व्हॅल्यू होती कोण सांगते इक्वेशन मध्ये फोर्सची व्हॅल्यू काय होती रो जी एच बार ए. रो जी एच बार ए. आता हे रो जी एच बार ए जे होतं ते काय होतं टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन अ एंटायर बॉडी होतं. म्हणजे ही जी काय एंटायर बॉडी आहे ह्या एंटायर बॉडीवरती ह्या स्टॅटिक फ्लुइड मुळे ऍक्ट होणार फोर्सची व्हॅल्यू होती. आता हे फोर्स जे ऍक्ट होणार आहे ते कोणत्या पॉईंट मधून ऍक्ट होणार आहे जे काय फोर्स ऍक्ट होणार आहे ते कोणत्या पॉईंट मधून ऍक्ट होणार आहे फोर्स नेहमी कोणत्या पॉईंट मधून ऍक्ट होत असतं थ्रू पॉईंट P कॉल्ड ॲज अ सेंटर ऑफ प्रेशर. म्हणजे हे जे काय रो जी एच बार इंटू ए एवढ्या व्हॅल्यूचं जे काय फोर्स ऍक्ट होणार आहे ते कोणत्या पॉईंट मधून ऍक्ट होणार आहे P पॉईंट मधून ऍक्ट होणार आहे. आणि कसं ऍक्ट होणार आहे परपेंडिक्युलर टू द सरफेस ऍक्ट होणार आहे. त्या सरफेसला परपेंडिक्युलर डायरेक्शनने ऍक्ट होणार आहे. म्हणजे एफ इज इक्वल टू रो जी एच बार ए कोणत्या पॉईंट मधून ऍक्ट होणार आहे P पॉईंट मधून आणि कोणत्या डायरेक्शन मध्ये परपेंडिक्युलर टू दॅट एंटायर सरफेसला ऍक्ट होणार आहे. आता आपल्याला एक्झॅक्टली लोकेशन किंवा एक्झॅक्टली पोझिशन ऑफ P माहित नाही. म्हणजे हा जो पॉईंट P आहे तो ह्या ठिकाणी पण आहे ह्या ठिकाणी पण असू शकतो ह्या ठिकाणी पण असू शकतो किंवा ह्या ठिकाणी पण असू शकतो. आपल्याला एक्झॅक्ट पोझिशन माहित नाही तर ती आपल्याला काय करायचंय
सेकंड पार्ट मध्ये आपल्याला ती एक्झॅक्ट पोझिशन फाइंड आउट करायची. एक्झॅक्ट पोझिशन पी ची एक्झॅक्ट पोझिशन फाइंड आउट करायची म्हणजे मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ एच स्टार फाइंड आउट करायचे. आता डेरिव्हेशन, राहिलेलं डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं. राहिलेलं डेरिव्हेशन डिराईव्ह करण्यामागचं माझं मेन एम काय, टू फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ एच स्टार. आता या ठिकाणी एच स्टारची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल तर ह्या ठिकाणी मला कोणता लॉ यूज करावा लागणार आहे. सो व्हॅल्यू ऑफ एच स्टार कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द लॉ ऑफ मुवमेंट. That will be calculated by using law of movement, that is also called as a Farignon theorem. आता लॉ ऑफ मुवमेंट काय सांगतोय, तर लॉ ऑफ मुवमेंट यूज करायच्या अगोदर लक्षात घ्या, लॉ ऑफ मुवमेंट यूज करायच्या अगोदर ही जी काही एंटायर बॉडी होती, ह्या एंटायर बॉडीचं आपण काय केलं होतं, स्मॉल स्मॉल स्ट्रीप मध्ये कन्वर्जन केलं होतं आणि त्यापैकी ही एकच स्ट्रीप आपण स्टडी पर्पज साठी कन्सिडर केली होती, बरोबर. या ठिकाणी काय समजा नंबर ऑफ स्मॉल स्मॉल स्ट्रीप आहेत आणि त्यापैकी फक्त एकच स्ट्रीप कन्सिडर केली होती. आता ह्या प्रत्येक स्ट्रीपवरती ऍक्ट होणारा फोर्सची व्हॅल्यू वेगवेगळी होती. म्हणजे आपल्याला काय माहित होतं, या प्रत्येक स्ट्रीपवरती या प्रत्येक स्ट्रीपवरती काय होते, फोर्स ऍक्ट होतोय. म्हणजे ह्या स्ट्रीपवरचा फोर्स काय होता, डीएफ होता. या स्ट्रीपवरचा फोर्स काय होता, डीएफ होता. ह्या स्ट्रीपवरचा पण फोर्स काय असणार आहे, डीएफ2 किंवा डीएफ3 काहीतरी असेल. ह्या स्ट्रीपवरचा पण फोर्स काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. प्रत्येक स्ट्रीपवरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सची काहीतरी व्हॅल्यू असणार आहे, बरोबर. तर हा लॉ ऑफ मुवमेंट किंवा फॅरिग्नन थेरम जो काय आहे, आणि ह्या सगळ्या फोर्सेसची ऍडिशन ज्यावेळेस मी करतोय त्यावेळेस ह्या सगळ्या फोर्सेसची ऍडिशन म्हणजेच काय, हा टोटल एफ आहे. ह्या ज्या काही नंबर ऑफ स्ट्रीप आहेत त्या प्रत्येक स्ट्रीपवरती ऍक्ट होणारा फोर्स, स्मॉल स्मॉल फोर्स जे आहेत त्याची सगळ्याची ऍडिशन म्हणजेच काय आहे, या ठिकाणी एफ आहे. आता ह्या ठिकाणी जो काय लॉ ऑफ मुवमेंट आहे, तो लॉ ऑफ मुवमेंट किंवा फॅरिग्नन थेरम काय सांगतोय, इट इज टेलिंग दॅट और इट इज स्टेटेड ऍज सम ऑफ movement of all the forces, sum of movement of all the forces acting on all the strip. प्रत्येक स्ट्रीप वरती ऍक्ट होणारा फोर्स काय, डीएफ एवढा आहे. सम ऑफ movement of all the forces acting on all the strip is equal to movement of their resultant force about the same axis. म्हणजे ह्या ज्या काही नंबर ऑफ स्मॉल स्मॉल स्ट्रीप आहेत त्या प्रत्येक स्ट्रीपवरचा ऍक्ट होणाऱ्या फोर्सचा जर मुवमेंट घेतला आणि त्या मुवमेंटची जर मी समेशन केली, तर ती समेशन कशाशी इक्वल येणार आहे, मुवमेंट ऑफ देअर रिझल्टंट फोर्स अबाउट द सेम ऍक्सिस. आता ह्या ठिकाणी मुवमेंट जर घ्यायचं असेल तर मुवमेंट कोणत्या ऍक्सिसची घेऊ शकतोय मी, मुवमेंट नेहमी कशाशी घेत असतो, परपेंडिक्युलर डायरेक्शनला घेत असतो. आता ह्या ठिकाणी ह्या ज्या काही नंबर ऑफ स्ट्रीप आहेत त्या नंबर ऑफ स्ट्रीपशी परपेंडिक्युलर डायरेक्शनला कोणता ऍक्सिस आहे, ओ हा ऍक्सिस आहे. म्हणजे मला जो काही मुवमेंट घ्यायचा आहे तो मुवमेंट कशाशी घ्यावा लागणार आहे, ओ ऍक्सिसशी घ्यावा लागणार आहे, नॉट द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. तर सुरुवातीला मी काय करेल, या ठिकाणी डीएफ चा मुवमेंट घेईल. कोणती तरी एक स्ट्रीप कन्सिडर केली, समजा आता ही स्ट्रीप कन्सिडर केली मी. ह्या स्ट्रीपचं जर मला मुवमेंट कॅल्क्युलेट करायचं असेल तर मुवमेंट ऑफ फोर्स डीएफ ऍक्टिंग ऑन अ सिंगल स्ट्रीप जर कॅल्क्युलेट करायचं असेल, मोमेंट ऑफ फोर्स डीएफ ऍक्टिंग ऑन अ सिंगल स्ट्रीप जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल मला मुवमेंट कोणत्या ऍक्सिसशी घ्यायचंय, ह्या ऍक्सिसची मुवमेंट घ्यायचंय, ओ शी. आता ही जी काय सिंगल स्ट्रीप आहे ह्या सिंगल स्ट्रीपचं जर मला मुवमेंट घ्यायचं असेल, मुवमेंट म्हणजे काय असतो, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता फोर्स कोणता आहे, डीएफ हा फोर्स आहे. मुवमेंट ऑफ डीएफ म्हणजे काय, फोर्स डीएफ इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे ह्या ठिकाणी, अबाउट ऍक्सिस ओ परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता त्यापैकी डीएफ ची व्हॅल्यू काय, या ठिकाणी मला डीएफ ची व्हॅल्यू माहित आहे. काय होती डीएफ ची व्हॅल्यू, रो जी एच इंटू डीए होती. आणि इन टर्म्स ऑफ वाय ती व्हॅल्यू काय होती, रो जी एच इंटू डीए. तीच व्हॅल्यू म्हणजे काय होती, रो जी वाय साइन थिटा डीए होती. म्हणजे ह्या ठिकाणी डीएफ ची व्हॅल्यू काय घेऊ शकतोय मी, रो जी वाय साइन थिटा डीए.
So here I can put the value of df as a rho g y sin theta into dA हे कशाची व्हॅल्यू झाली, df ची व्हॅल्यू झाली, इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. काय परपेंडिक्युलर डिस्टन्स या ठिकाणी, त्या स्ट्रिपचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस OO काय येणार आहे, कोण सांगेल? त्या स्ट्रिपचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस OO काय येणार आहे, म्हणजे हे एवढं डिस्टन्स, हे म्हणजेच काय, y. सो इंटू y येणार आहे, इंटू y. आता हेच इक्वेशन मला काय करायचं, सिम्प्लिफाय करायचंय. ते काय येणार आहे, रो जी वाय स्क्वेअर, हे y आणि हे y, ते काय होणार आहे वाय स्क्वेअर, रो जी वाय स्क्वेअर साइन थिटा इंटू डीए येणार, इंटू डीए. इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का, इथपर्यंत कुणाला काय अडचण आहे का, असेल तर विचारा. आहे का कोणाला काय अडचण? काहीतरी सांगा, असेल तर आहे म्हणून सांगा, काय अडचण आहे ते विचारा, नसेल तर नाही म्हणून सांगा. नो सर. नो सर. आता हे काय झालं, फक्त एका स्ट्रिप वरती ही जी व्हॅल्यू आहे रो जी वाय स्क्वेअर साइन थिटा डीए, ही जी काय व्हॅल्यू आहे ती फक्त काय एका स्ट्रिप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सचा मुवमेंट आहे, एका स्ट्रिप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सचा मुवमेंट आहे, फक्त एवढ्या एकाच स्ट्रिप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सचा मुवमेंट आहे. पण ह्या ठिकाणी किती स्ट्रिप आहेत, अशा नंबर ऑफ स्मॉल स्ट्रिप आहेत, आणि त्या प्रत्येक स्मॉल स्ट्रिपचा जर मी मुवमेंट कॅल्क्युलेट करायचा झाला आणि त्याची जर समेशन घ्यायची झाली, तर मी काय म्हणणार आहे ती, दॅट इज नथिंग बट समेशन ऑफ मुवमेंट ऑफ ऑल द फोर्सेस df, that will be equal to integration of mdf over the entire surface, म्हणजे ह्या ठिकाणी सम ऑफ मुवमेंट ऑफ ऑल द फोर्सेस ऍक्टिंग ऑन ऑल द स्ट्रिप, ह्या ठिकाणी समेशन ऑफ mdf चा अर्थ काय, सम ऑफ मुवमेंट ऑफ ऑल द फोर्सेस ऍक्टिंग ऑन ऑल द स्ट्रिप विथ ऍक्सिस OO, that will be equal to integration of mdf over the entire surface. आता ह्या ठिकाणी mdf ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, मुवमेंट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अ सिंगल स्ट्रिप, काय व्हॅल्यू ती, ही जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, mdf ची व्हॅल्यू, रो जी वाय स्क्वेअर साइन थिटा इंटू डीए. सो रो जी वाय स्क्वेअर साइन थिटा into dA, that is nothing but value of sum of movement of all the forces acting on all the strip about axis OO. आता ह्या इक्वेशन मध्ये परत अजून काय बघावं लागणार आहे, मला इंटिग्रेशन घ्यायचं आहे, म्हणजे ह्या ठिकाणी मला काय बघावं लागणार आहे, ह्या ठिकाणी कोणती आपल्याकडं कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे का बघावं लागणार आहे. आता कोणती कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे का ह्यामध्ये, कॉन्स्टंट पॅरामीटर कोणता आहे का ह्या इक्वेशन मध्ये. हे जर इक्वेशन मी बघितलं तर ह्या इक्वेशन मध्ये रो काय, डेन्सिटी ऑफ फ्लुइड काय राहते, सेम राहते, त्यामुळे रो ची व्हॅल्यू काय राहणार आहे, सेम राहणार आहे. जी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन कुठे जरी गेलं तरी व्हॅल्यू काय राहणार आहे, सेम राहणार आहे. वाय स्क्वेअर म्हणजे काय, वाय म्हणजे काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ स्ट्रिप फ्रॉम ऍक्सिस OO. आता मी ही स्ट्रिप कन्सिडर केली तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय झालं, वाय झालं. पण ह्या ठिकाणी मी दुसरी स्ट्रिप ही कन्सिडर केली तर ह्या ठिकाणी वायचं व्हॅल्यू काय होते, चेंज होते. तिसरी स्ट्रिप ही कन्सिडर केली, ह्या ठिकाणी वायची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. म्हणजे ह्या ठिकाणी वाय काय व्हेरिएबल आहे, रो आणि जी काय होतं, कॉन्स्टंट होतं, रो कॉन्स्टंट आहे, जी कॉन्स्टंट आहे, वाय व्हेरिएबल आहे. थिटा साइन थिटा, या ठिकाणी कोणती जरी स्ट्रिप कन्सिडर केली तुम्ही तर प्रत्येक स्ट्रिपचा अँगल थिटा जो आहे, जो आहे तो काय कॉन्स्टंट आहे, म्हणजे हे पण काय झालं, कॉन्स्टंटची व्हॅल्यू झाली. आणि डीए प्रत्येक स्ट्रिप नुसार काय होणार आहे, एरिया चेंज होणार आहे, त्यामुळं
वाय स्क्वेअर आणि डीए हे दोन काय आहेत, व्हेरिएबल आहेत. बाकीच्या ज्या टर्म आहेत त्या काय आहेत, कॉन्स्टंट टर्म आहेत. सो हिअर इन दिस इक्वेशन sum of moment of all the forces acting on all the strip will be equal to, ज्या काही कॉन्स्टंट टर्म आहेत त्या आउट ऑफ इंटिग्रेशन घ्या. कॉन्स्टंट टर्म कोणते येतील, कोण सांगते? 33, रोल नंबर 33. कॉन्स्टंट टर्म कोणते येतात सांगा. रोल नंबर 33 आहेत का? ओके 47. Yes, sir. सांगा कॉन्स्टंट टर्म कोणते येतात. Rho G sin theta. Rho G sin theta. So those will be the constant term, and inside the integration Y what will square be D y square into dA. y square into dA. That will be the another y square into dA. So here I will get this equation. Now from this equation, whatever y square dA term is there, that will be called as a moment of inertia. Whatever y square dA term is there, that will be called as a moment of inertia about an axis OO. आता तुम्हाला मोमेंट ऑफ एरिया माहित आहे. मोमेंट म्हणजे काय, मोमेंट ऑफ एरिया म्हणजे काय असतं, मोमेंट ऑफ एरिया म्हणजे काय होतं, एरिया इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स होतं. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ही जी टर्म आहे, ती मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतं, एरिया इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर. एरिया इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर, त्याला आपण काय म्हणतो, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणत असतो. आता या ठिकाणी एरिया म्हणजे कोणता येणार आहे, हा एरिया येणार आहे, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे वाय, त्याचा स्क्वेअर म्हणजे काय झाला, वाय स्क्वेअर. पण हा परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणत्या ऍक्सिसशी आहे, ओ ऍक्सिसशी आहे. म्हणून मला या ठिकाणी काय मिळणार आहे, I0 मिळणार आहे. सो दॅट I0 इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट axis OO. So here instead of integration of y square dA, I have to put the value as a I0. So put this value as a I0. So after putting this value I0 in this equation, I will get the value of summation of MDF, and that value of summation of MDF will be equal to rho G sin theta into I0. आता ह्या ठिकाणी जर मी हे इक्वेशन नंबर 1 कन्सिडर केलं, हे इक्वेशन नंबर 2 कन्सिडर केलं. आता इक्वेशन नंबर 1 म्हणजे काय, फॅरिग्नन थेरम किंवा लॉ ऑफ मोमेंट. तो काय सांगतोय, सम ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट एन ऍक्सिस, सम ऑफ मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस ऍक्टिंग ऑन ऑल द स्ट्रिप अबाउट एन ऍक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ देअर रिझल्टंट फोर्स अबाउट द सेम ऍक्सिस. त्यापैकी इक्वेशन 2 इंडिकेट काय करते, सम ऑफ MDF इंडिकेट करते. जर मी मोमेंट ऑफ रिझल्टंट फोर्स कॅल्क्युलेट केला, तर तो मोमेंट ऑफ रिझल्टंट फोर्स मला कशाशी इक्वेट करावा लागणार आहे, परत या इक्वेशन 2 शी इक्वेट करावं लागणार आहे. सो हिअर मोमेंट ऑफ रिझल्टंट फोर्स. आता रिझल्टंट फोर्स कोणता आहे या ठिकाणी, कोण सांगेल. हे सगळे काय जे काय स्मॉल फोर्सेस होते, त्याचा रिझल्टंट फोर्स म्हणजे कोणता आहे, F आहे. आणि तो कुठून ऍक्ट होणार आहे, ह्या पॉइंट P मधून ऍक्ट होणार आहे. आणि ह्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस OO काय असणार आहे, वाय स्टार एवढा असणार आहे. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस OO काय असणार आहे, वाय स्टार एवढा असणार आहे. सो हिअर मोमेंट ऑफ रिझल्टंट फोर्स म्हणजे काय असणार आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे. आता रिझल्टंट फोर्स म्हणजे काय आहे, तो F आहे, आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स अबाउट ऍक्सिस OO.
परपेंडिक्युलर डिस्टन्स अबाउट एक्सिस ओ ओ, त्यापैकी एफ ची व्हॅल्यू माहित आहे मला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एफ? रो जी, एफ ची व्हॅल्यू रो जी एच बार इंटू ए आहे. रो जी एच बार इंटू ए आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स? या ठिकाणी परपेंडिक्युलर डिस्टन्सची व्हॅल्यू काय? वाय स्टार. तो इंटू वाय स्टार येणार आहे, इंटू वाय स्टार. हे जर मी इक्वेशन नंबर 3 कन्सिडर करत असेल, हे जर इक्वेशन नंबर 3 कन्सिडर करत असेल, तर पुढे काय करावं लागणार आहे मला? पुढे काय करावं लागणार आहे आता? कोण सांगते काय करावं लागणार आहे? इक्वेशन 2 इज इक्वल टू इक्वेशन 3 असणार आहे. कशामुळं? कारण की अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मुवमेंट समेशन ऑफ एम डी एफ इज इक्वल टू एम एफ. तर इक्वेशन 2 काय इंडिकेट करते? समेशन ऑफ एम डी एफ इंडिकेट करते. या ठिकाणी एम राहिले, समेशन ऑफ एम डी एफ इंडिकेट करते. आणि इक्वेशन 3 काय इंडिकेट करते? एम एफ इंडिकेट करते. सो हियर I need to equate equation 2 and equation 3. So equate the equation 2 and equation 3. I will get the value as a equation 2 काय आहे? Rho g sin theta, rho g sin theta I0 is equal to काय येणार आहे? हे इक्वेशन 2 झालं. That is equal to rho g h bar into a into y star into y star. आता नेक्स्ट स्टेपला मला काय करावं लागणार आहे? माझं फायनल एम काय? फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एच स्टार. तर व्हॅल्यू ऑफ एच स्टार मी कशावरून फाइंड आउट करू शकतो? वाय स्टार वरून फाइंड आउट करू शकतो. कारण की ह्या जॉमेट्रीचा यूज करून साइन थिटा इज इक्वल टू, मला काय माहित आहे? कोणता फॉर्म्युला माहित आहे? साइन थिटा इज इक्वल टू, साइन थिटा इज इक्वल टू, ह्या जॉमेट्रीचा यूज करून मला काय माहित आहे? साइन थिटा इज इक्वल टू एच अपॉन वाय, एच अपॉन वाय विच इज इक्वल टू एच बार अपॉन वाय बार. आपण लास्ट स्लाइड वरती लिहिलेला आहे हा फॉर्म्युला. एच बार अपॉन वाय बार विच इज इक्वल टू एच स्टार अपॉन वाय स्टार. एच स्टार अपॉन वाय स्टार. ओके, तर त्या ठिकाणी जर मला वाय स्टारची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता आली, तर वाय स्टार वरून डायरेक्टली मला कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल? एच स्टारची कॅल्क्युलेट करता येईल. त्यासाठी मला या ठिकाणी अगोदर वाय स्टारची व्हॅल्यू माहित पाहिजे. सो हियर फ्रॉम दिस इक्वेशन इफ आय विल टेक द व्हॅल्यू ऑफ वाय स्टार, आता या ठिकाणी वाय स्टारची व्हॅल्यू काय येणार आहे सांगा? ही जी काही रिमेनिंग टर्म आहे ती ह्या साईडला घ्यावी लागणार. रो जी साइन थिटा I0, रो जी साइन थिटा I0 divided by rho g h star into a, sorry h bar into a, rho g h bar into a. आता ह्या ठिकाणी काय अप्पर साइडला पण काय रो जी, या ठिकाणी पण रो जी काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. रो जी कॅन्सल होणार आहे. ह्या ठिकाणी वाय स्टारची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एच स्टार काय येणार आहे? वाय स्टारची व्हॅल्यू, पण त्या अगोदर अजून एक स्टेप आहे. या ठिकाणी ऍज इट इज जर पुटअप केली तर वाय स्टार इज इक्वल साइन थिटा I0 डिवाइडेड बाय एच बार इंटू ए. त्यापैकी I0 जो आहे, I0 म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू ओ ओ. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू ओ ओ आहे. तर I0 म्हणजेच काय असतं? अकॉर्डिंग टू पॅरलल ऍक्सिस थेरम, अकॉर्डिंग टू पॅरलल ऍक्सिस थेरम I0 is nothing but equal to, I0 is nothing but equal to IG plus AH, sorry, IG plus A y bar square, A y bar square. A y bar square. So here हे जे आहे ते अकॉर्डिंग टू पॅरलल ऍक्सिस थेरम,
कशानुसार आहे? पॅरलल ऍक्सिस थेरम नुसार आहे. I0 इज इक्वल टू IG प्लस AY बार स्क्वेअर. आपल्या व्हर्टिकल प्लेन सरफेस मध्ये काय येत होतं? I0 ची व्हॅल्यू I0 इज इक्वल टू IG प्लस AH बार स्क्वेअर येत होतं. कारण की त्या ठिकाणी व्हर्टिकल डिस्टन्स जे होतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स जे होतं ते H बार स्क्वेअर होतं विथ फ्री सरफेस. पण ह्या ठिकाणी फ्री सरफेसची हा इन्क्लाइन बॉडी परपेंडिक्युलर डिस्टन्स फॉर्म करत नाही. त्यासाठी आपण काय घेतलेलं आहे? नवीन ऍक्सिस घेतलेला आहे OO. आणि त्या नवीन ऍक्सिसची परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे? Y बार स्क्वेअर असणार आहे. सो हिअर Y स्टार इज नथिंग बट इक्वल टू साइन थिटा. So here, if I will put this value of I0 in this equation, I will get the value of Y star. So Y star is equal to I0. आता हे जर लक्षात राहत नसेल I0 ची व्हॅल्यू डायरेक्टली मग पाठ करा. I0 इज इक्वल टू IG प्लस AY बार स्क्वेअर. आणि कशावरून येते? ते पॅरलल ऍक्सिस थेरम वरून येते. तुम्हाला मेकॅनिक्स मध्ये पॅरलल ऍक्सिस थेरम झालेला असेल. पॅरलल ऍक्सिस थेरम म्हणजे काय? हा जर मी एक ऍक्सिस कन्सिडर केला, आणि हा दुसरा ऍक्सिस कन्सिडर केला. दुसरा ऍक्सिस कोणता? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून जाणारा दुसरा ऍक्सिस कन्सिडर केला. आता हे दोन्ही ऍक्सिस कसे आहेत? पॅरलल टू इच अदर आहेत. दोन्ही ऍक्सिस कसे? पॅरलल टू इच अदर आहेत. आणि ह्याचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया, या बेस ऍक्सिसचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया I0 असेल, आणि ह्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मधून जाणाऱ्या जर ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया IG एवढा असेल, तर ह्या ठिकाणी I0 म्हणजे काय असतं? I0 is nothing but equal to IG plus area of this entire body into Y bar square. म्हणजे हे जे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे दोन्ही ऍक्सिस मधलं, त्या दोन्ही ऍक्सिसच्या परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर असतो. दॅट इज नथिंग बट I0 म्हणजे हा ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू ह्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस एरिया इंटू ह्या दोन्हीच्या मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर असतो. So here Y star is nothing but equal to sin theta. Wait for 1 minute. So now Y star is nothing but equal to sin theta inside the bracket I0 म्हणजे काय असणार आहे? IG plus AY bar square plus AY bar square divided by AH bar. आता ह्या ठिकाणी जर मी Y स्टारच्या ऐवजी जर व्हॅल्यू Y स्टार म्हणजे काय असणार आहे? इथे जर बघितलं तर ह्या फॉर्म्युलावरून काय मिळते तुम्हाला? Y स्टार इज नथिंग बट H स्टार अपॉन साइन थिटा येणार आहे. जर ह्या फॉर्म्युलामध्ये Y स्टारच्या ऐवजी जर मी H स्टार अपॉन साइन थिटा पुटअप केलं, साइन थिटा पुटअप केलं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? या ठिकाणी Y बारच्या ऐवजी जर मी H बार अपॉन साइन थिटा पुटअप केलं, Y बारच्या ऐवजी जर H बार अपॉन साइन थिटा पुटअप केलं, Y बारच्या ऐवजी H बार अपॉन साइन थिटा पुटअप केलं, तर फायनली मला इक्वेशन काय मिळणार आहे? H स्टार इज इक्वल टू चं इक्वेशन मिळणार आहे. सो फायनल इक्वेशन विल बी, ज्यावेळेस ह्या दोन्ही व्हॅल्यू मी ह्या ठिकाणी पुटअप करतोय आणि मॅथमॅटिकली अरेंजमेंट करत जातोय, पुढं मॅथमॅटिकली सॉल्व्ह करत जातोय, त्यावेळेस मला फायनल व्हॅल्यू काय मिळणार आहे? H स्टार इज इक्वल टू IG साइन स्क्वेअर थिटा अपॉन AH बार प्लस H बार ही व्हॅल्यू भेटणार आहे.
ह्या ठिकाणी तुमचं डेरिवेशन एंड होणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचे, ह्या दोन व्हॅल्यू वाय स्टार आणि वाय बारच्या व्हॅल्यू ह्या ठिकाणी पुटअप करायचे. तिथून पुढे फक्त दोनच स्टेपचं ऑपरेशन आहे, म्हणजे मॅथमॅटिकल इक्वेशन सॉल्व्ह करायचे. म्हणजे ऍज इट इज ज्या काय व्हॅल्यू म्हणजे जे काय ब्रॅकेटेड टर्म आहे त्या ब्रॅकेटेड टर्मला आपण साइन थिटाने मल्टिप्लाय करणार आहे आणि जो न्यूमरेटर पार्ट आहे तो न्यूमरेटर पार्ट सेपरेट करणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला एच स्टारची व्हॅल्यू डायरेक्टली भेटणार आहे. एच स्टार विल बी इक्वल टू IG sin square theta upon AH bar plus H bar भेटणार आहे. सो दॅट विल बी द फायनल व्हॅल्यू ऑफ H स्टार. इथं कुणाला काय अडचण आहे का इथपर्यंत? या ठिकाणी आपलं डेरिवेशनच संपलेलं आहे. त्या डेरिवेशन मध्ये कुणाला काय अडचण आहे आता? डेरिवेशन मध्ये कुणाला काय अडचण आहे का? समजलंय का डेरिवेशन सगळ्यांना? कुणाला काय अडचण आहे का? आहे कुणाला काय अडचण? No problem, sir. नो प्रॉब्लेम. फॉर रिमेनिंग स्टुडंट No write in the comment. Okay. So this is all about the inclined plane surface immersed in a static fluid. आता सेम जे आतापर्यंत काय एक्सप्लेन केलं होतं सेकंड पार्टचं ते तुम्हाला स्लाइड वरती दाखवतोय. So for finding out the position of center of pressure we have to use the law of movement. So according to law of movement, sum of moment of all the forces acting on all the strip about an axis OO is equal to moment of their resultant about the same axis. त्यापैकी एका स्ट्रिप वरती ऍक्ट होणारा फोर्सची व्हॅल्यू काय होती? एका स्ट्रिप वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सची व्हॅल्यू होती DF इज इक्वल टू रो जी एच इंटू DA. त्यापैकी एच म्हणजे काय होतं साइन थिटा. सो रो जी वाय साइन थिटा इंटू DA. ते काय झालं? सिंगल फोर्स, सिंगल स्ट्रिपवरचा फोर्स झाला. त्याचा जर मोमेंट कॅल्क्युलेट करायचा असेल, सिंगल स्ट्रिपचा जर मोमेंट कॅल्क्युलेट करायचा असेल अबाउट ऍक्सिस OO, तर तो सिंगल स्ट्रिपचा मोमेंट काय येणार आहे? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर फोर्स काय आहे? DF. परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे? Y. त्यापैकी DF ची व्हॅल्यू काय आहे आपली? रो जी वाय साइन थिटा DA इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स Y. तर ह्या ठिकाणी काय येईल? रो जी वाय स्क्वेअर साइन थिटा इंटू DA. हे काय झालं? एका सिंगल स्ट्रिपवरचा ऍक्ट होणारा मोमेंट ऑफ फोर्स झाला. पण नंबर ऑफ स्मॉल स्मॉल स्ट्रिप आहेत ज्यावरती प्रत्येक स्ट्रिपवरती फोर्स DF एवढा ऍक्ट होतोय. त्यामुळे सम ऑफ मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस, सम ऑफ मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस ऍक्टिंग ऑन ऑल द स्ट्रिप अबाउट एन ऍक्सिस OO म्हणजे काय येणार आहे? इंटिग्रेशन ऑफ रो जी वाय स्क्वेअर साइन थिटा इंटू DA येणार आहे. त्यापैकी रो जी साइन थिटा काय कॉन्स्टंट टर्म आहेत आणि वाय स्क्वेअर DA काय आहे? व्हेरिएबल टर्म आहे. त्यापैकी इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर DA म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सरफेस अबाउट ऍक्सिस OO असणार आहे. आणि तोच म्हणजे काय झाला आपला I0 झाला. तर ही व्हॅल्यू ऑफ I0 या इक्वेशन मध्ये पुटअप करा. Therefore sum of moment of all the forces about axis OO will be equal to इक्वेशन मध्ये रो जी साइन थिटा I0. रोल नंबर 61. काय प्रॉब्लेम आहे का? रो जी साइन थिटा I0. सो आता सम ऑफ मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस झालं. आता दॅट विल बी इक्वल टू मोमेंट ऑफ देअर रिझल्टंट फोर्स अबाउट द सेम ऍक्सिस. आता रिझल्टंट फोर्स काय आहे? F एवढा रिझल्टंट फोर्स आहे जो की P पॉइंट वरती ऍक्ट होतोय. सो F इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स इज नथिंग बट वाय स्टार. सो F व्हॅल्यू ऑफ F इज नथिंग बट, so if I will take the according to Farrington theorem, F into y star is equal to rho g sin theta into I0. So here y star will be equal to rho g sin theta I0 divided by F, whereas y star ची व्हॅल्यू काय असणार आहे? h star upon sin theta. F ची व्हॅल्यू काय पुटअप करायची तुम्हाला? रो जी AH बार. आणि I0 ची व्हॅल्यू काय पुटअप करायचे? अकॉर्डिंग टू पॅरलल ऍक्सिस थेरम, I0 इज नथिंग बट IG प्लस AY बार स्क्वेअर. या सगळ्या व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप केल्या म्हणजे वाय स्टार ची व्हॅल्यू पुटअप करायचे एच स्टार अपॉन साइन थिटा, एफ ची व्हॅल्यू पुटअप करायचे रो जी AH बार आणि I0 ची व्हॅल्यू पुटअप करायचे IG प्लस AY बार स्क्वेअर. ह्या व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला ऍक्सिस इक्वेशन काय येईल? वाय स्टारच्या ऐवजी एच स्टार अपॉन साइन थिटा इज इक्वल टू रो जी साइन थिटा ऍज इट इज डिवाइडेड बाय
म्हणजे काय होतो रो जी ए एच बार इनसाइड द ब्रॅकेट आय झिरो म्हणजे काय आय जी प्लस ए वाय बार स्क्वेअर. सो हिअर रोजी टर्म विल गेट कॅन्सल. या ठिकाणी ही रोजी आणि हे रोजी कॅन्सल होईल. साइन थिटा ह्या साईडला आल्यानंतर काय होईल साइन स्क्वेअर थिटा होईल. साइन थिटा ह्या साईडला आल्यानंतर काय होईल साइन स्क्वेअर थिटा होईल. सो एच स्टार विल बी इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा अपॉन ए एच बार इनसाइड द ब्रॅकेट आय जी प्लस ए वाय बार स्क्वेअर. या ठिकाणी अजून आपल्याला कशाची व्हॅल्यू पुटअप करायचे वाय बार स्क्वेअरची व्हॅल्यू वाय बारची व्हॅल्यू करायची. वाय बार म्हणजे काय एच बार अपॉन साइन थिटा आहे. वाय बार म्हणजे काय एच बार अपॉन साइन थिटा आहे. सो एच बार अपॉन साइन थिटा. So put the value of y bar as a h bar upon sin theta in this equation. So finally you will get that h star is equal to sin square theta upon ah bar inside the bracket ig plus a y bar square च्या ऐवजी h bar square upon sin square theta. So here ज्यावेळेस ही टर्म इनसाइड द ब्रॅकेट जाईल त्यावेळेस तुम्हाला फायनली काय मिळणार आहे आउटसाइडच्या टर्म इनसाइडच्या टर्मला मल्टिप्लाय करा. फायनली तुम्हाला काय भेटेल एच स्टार इज इक्वल टू आय जी साइन स्क्वेअर थिटा अपॉन ए एच बार प्लस एच बार भेटणार आहे प्लस एच बार. सो दिस इज नथिंग बट दी पोझिशन ऑफ सेंटर ऑफ प्रेशर ऍक्टिंग ऑन इन्क्लाइंड प्लेन सरफेस. कुणाला काय अडचण आहे का हे डेरिव्हेशन मध्ये अडचण आहे का कुणाला काय नो सर. वेट फॉर 1 मिनिट. आता तुम्हाला नोट्स ज्या दिलेल्या आहेत त्या नोट्स मधलं तुम्हाला काय करायचं हे इन्क्लाइन प्लेन सरफेसचं पण डेरिव्हेशन राईटअप करायचं आहे. टाइम आता देऊया का नंतर तुमच्या तुम्ही राईटअप करताय नोटबुक मध्ये काय करताय नंतर करतो सर. नंतर करताय ओके. कारण की आता आपल्याला ह्या नंतर काय करायचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आता टाइम किती झालाय 2:40 प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरला घ्या की सर मग. प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरला घ्यायचे. येस सर. मग आता हो सर तुम्हाला टाइम फ्रेश मूड देऊया का असतंय नंतर. नेक्स्ट लेक्चर चालेल आपलं मॉर्निंगला असतं ना मग फ्रेश मूड मध्ये. चालेल काय प्रॉब्लेम नाही. आता इथून पुढचा जो टाइम आहे तो टाइम तुम्हाला कशासाठी युटिलाइज करायचा आहे वर्टिकल प्लेन सरफेस आणि इन्क्लाइंड प्लेन सरफेस दोन्ही डेरिव्हेशन तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढायचे. वर्टिकल प्लेन नोट्स मध्ये लिहून काढा पीपीटी मध्ये नको कारण की नोट्स मध्ये स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे सगळं. ज्यावेळेस तुम्ही लिहून काढताल त्यावेळेस तुमचं हे दोन्ही डेरिव्हेशन परफेक्ट होऊन जातील. हॉरिझॉन्टलचं काय एकदम सोपं आहे आणि ह्या 3 डेरिव्हेशनच्या बेसिसवरतीच आपल्याला काय करायचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. समजते चालेल का मग राईटअप करता येतो. नोट्स मी ग्रुपवरती टाकलेले आहेत अजून एकदा टाकायची गरज आहे का सेम नोट्स नो सर. ग्रुपवरती टाकलेले आहेत. ज्यांच्या कुणाकडून डिलीट झाले असतील त्यांनी मित्रांकडून मागवून घ्या आणि पहिलं डेरिव्हेशन 2 डेरिव्हेशन लिहून काढा फक्त व्हर्टिकल प्लेन सरफेस आणि इन्क्लाइंड प्लेन सरफेस दोन्ही डेरिव्हेशन ॲज इट इज तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा. 20 मिनिटं आहेत त्यामध्ये तुम्ही लिहून काढू शकता. नाउ यू कॅन राईट युअर रोल नंबर इन द चॅट बॉक्स. सो विल स्टॉप आवर लेक्चर हिअर. तर कुणाला काय अडचण असेल तर अजून पण विचारू शकता तुम्ही. रोल नंबर लिहिताना बी इंटू रोल नंबर लिहित जावा. B20 B23 काय असेल तो. सूरज दबडे आहेत का लेक्चर मध्ये दबडे